या ठिकाणी पुण्यातले परंतु परभणीहून या ठिकाणी स्थायिक झालेले आमचे मित्र कवी भीमराव कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. माणूस कॉन्ट्रॅक्टर आहे, आर्थिक बाजून भक्कम आहे, कवितेची नाळ आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन हा माणूस चळवळीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना, अनेक शिकणाऱ्या पोरांना पैशान खूप मदत करतो. म्हणून मी त्यांचा खूप आदर करतो. कवी भीमराव कांबळे यांना विनंती करतो त्यांनी त्यांची रचना या ठिकाणी सादर केली. माझ्या स्पंदनाच्या आत, माझ्या स्पंदनाच्या आत होता रुतलेला श्वास, माझ्या स्पंदनाच्या आत होता रुतलेला श्वास, ज्योत लावणी या त्यात केला मोकळा हा श्वास, माझे वंदन त्या तेजोमय फुलाला आणि विश्वाच्या शांतीदूताला. सर्वांना सविनय जय भीम. तर मी आजच्या परिस्थितीवर एक कविता सादर करणार आहे. आजचं राजकारण कशा परिस्थितीचं आहे? गुंडांची ही संसद झाली, गुंडांची ही संसद झाली, ईडी सीबीआय रखेल झाली, गुंडांची ही संसद झाली, न्यायपालिका रखेल झाली, कुठे भीमाचा बाज रे, कुठे भीमाचा बाज गड्यांनो, राखा देशाची लाज रे. षडयंत्र घडवूनी कसे, षडयंत्र घडवूनी कसे, संसदेत भरती खिसे. बॉम्बस्फोट, मागं माळेगावचा बॉम्बस्फोट आठवा. अशा व्यक्तींना खासदार म्हणून निवडून देतात आणि कशा प्रकारे ते लूट करतात. म्हणून षडयंत्र घडवूनी कसे, संसदेत भरती खिसे. अशा व्यक्तीला किंवा अशा नालायक व्यक्तीला संसद रत्न साज दिला नाही पाहिजे. म्हणून काय म्हणतोय, षडयंत्र घडवूनी कसे, संसदेत भरती खिसे. नको संसद रत्न साज, नको संसद रत्न साज गड्यांनो, राखा देशाची लाज र. चोरांचे साथी, चोरांच्या साथी, चोरांच्या हाती, चोरांच्या शिरीशिर ताज र, चोरांच्या शिरीशिर ताज गड्यांनो, राखा देशाची लाज र. तर हा देश कोणाचा आहे? हा कष्टकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे. म्हणून कष्टकऱ्यांची खऱ्या हिऱ्यांची, कष्टकऱ्यांची खऱ्या हिऱ्यांची, सारज सुता गोड खीर ही रांधर, गोड खीर ही रांध गड्यांनो, राखा देशाची लाज र. गुंडांची ही संसद झाली, झाली का नाही गुंडाची संसद? कुठला माणूस असा साहित्यिक आहे, प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे असा व्यक्ती संसदेत जात नाही. गुंडांची ही संसद झाली, न्यायपालिका रखेल झाली, कुठे भीमा, कुठे भीमाचा बाज रे, कुठे भीमाचा बाज गड्यांनो, राखा देशाची लाज रे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे? ह्यासाठी लढा लढावा मानवतेचा, अरे लढा लढावा मानवतेचा, समतावादी लढार, लढा लढावा मानवतेचा, समतावादी लढार. आणि आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार, आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार. आम्ही बहुजनांची पोर, आम्ही बहुजनांची पोर, ध्येयाच्या उभी समोर, आम्ही बहुजनांची पोर, ध्येयाच्या उभी समोर. विषमतेच भूत आडव येतंय आमच्या मोर, विषमतेच भूत आडव येतंय आमच्या मोर. रोजच त्याचा सामना करून बिघडून गेली फार. म्हणून विषमतावादी आरएसएसचा टीव्ही घरातून काढार, विषमतावादी आरएसएसचा टीव्ही घरातून काढार.
लढा लढावा मानवतेचा समतावादी लढार, लढा लढावा मानवतेचा समतावादी लढार, आणि आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार, आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार. रोज दिशाभुलीची भाषा, रोजच यांची वेगवेगळ्या प्रकारच्या थापा असतात, आश्वासनं असतात. शाळा कंत्राटी पद्धतीने विकल्या जातात, रेल्वे विकल्या जाती. म्हणून रोज दिशाभुलीची भाषा, कशी मिळेल ध्येयाची दिशा, रोज दिशाभुलीची भाषा, कशी मिळेल ध्येयाची दिशा, कधी सफल होईल आशा, कुठवर साप कराव्या ह्यांच्या कपाणी बशा. यांचे लोक जज आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत, आणि आमचे लोक बहुजनांना नीट शिकू दिल्या जात नाही. म्हणून काय म्हणायचंय, कॉलेजियम सिस्टीम लढा देऊन आधी बंदती पाडार, आणि आमच्या बहुजनांचे जज होऊ द्या. कॉलेजियम सिस्टीम लढा देऊन आधी बंदती पाडार, आणि आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार, लढा लढावा मानवतेचा समतावादी लढार, लढा लढावा मानवतेचा समतावादी लढार, आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार, आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार. ही कवळी कवळी मुलं जणू फुलबागेची फुलं, ही बहुजनांच्या पोरांना कशा प्रकारे बिघडवतात. म्हणून ही कवळी कवळी मुलं जणू फुलबागेची फुलं, नकलकाराच्या ध्येयासाठी झोपून गेली काल, नकलकाराच्या ध्येयासाठी झोपून गेली काल, नशाच्या त्या आगीमध्ये होरपळून गेली फोल, सारज सुता नशा बंदीचा कायदा उकरून काढार, आणि आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार. जय भीम. यानंतर या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातला एक तरुण कवी, ज्याची कविता आक्रमकपणानं अंगावर धावून येत असताना समतेचा पदर सोडत नाही, मानवतेची किनार दूर करत नाही, असा कवी सुमित गुणवंत या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना या ठिकाणी सादर करावी. नवरात्रींच्या रंगांच्या धामधुमीमध्ये ज्यांनी आपल्या विचारांना डाग लावून घेतला नाही, ती सर्व माणसं इथं उपस्थित आहेत. नितीनदादांनी निळ्या टोपीचा उल्लेख केला, परंतु मला या ठिकाणी एक आवर्जून उल्लेख करू वाटतो की आपले धम्माच्या असू द्यात किंवा चळवळीच्या असू द्यात, कुठलाही कार्यक्रम असला तरी आम्ही पांढरे शुभ्र कपडे घालून उपस्थित असतो. इथंही याही ठिकाणी जास्त पांढरे कपडे घातलेले लोक आहेत. पांढरा रंग नेत्यांनी जरी बदनाम केलेला असला तरी सुद्धा पांढरा रंग, शुभ्र रंग म्हणजे शुद्धता आहे, आणि शुद्ध या जगात फक्त बुद्ध आहे. म्हणून मार्ग शांतीतून क्रांतीचा असो किंवा क्रांतीतून शांतीचा, मार्ग शांतीतून क्रांतीचा असो किंवा क्रांतीतून शांतीचा, इथं प्रत्येकाचं प्रत्येकाशी युद्धच आहे. इथं 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 प्रत्येकाचं प्रत्येकाशी युद्धच आहे. अरे भूगोलाच्या प्रादेशिक सीमेवरती तलवारीच्या जोरावरती हजारांनी राज्य केलं, पण इतिहासाच्या काळजावरती अधिराज्य गाजवणारा फक्त तथागत बुद्धच आहे. या थोडा जास्तीचा वेळ घेणारे माफ करा. या सभागृहात या ठिकाणी उभं राहण्यासाठी खूप लांबचा पल्ला गाठलेला आहे असं मला वाटतं.
कारण विद्यार्थी असताना समोर तिथं पाठीमागं बसायचो आणि नेहमी वाटायचं की ह्या सभागृहात मी बोललं पाहिजे. MIDCतून सेटनेट PhD पर्यंत तर वावरातून हातातलं खोरं नांगर टिकाव सोडून हातात पेन आला. तो पेन फक्त एकाच माणसामुळे आला, ते म्हणजे डॉक्टर राजाभाऊ भैलुमे सर. आज मी जो काय माझा कवितेचा प्रवास आहे, तो प्रवास फक्त आणि फक्त डॉक्टर राजाभाऊ भैलुमे सरांमुळे आहे. तसेच मला पुण्यात आल्यानंतर खंबीरपणे साथ देणारे महादेव रोकडे सर असतील, कुमार आयर सर असतील, खंदारे सर असतील, हे सगळे दिग्गज माणसं माझ्या दृष्टीनं समोर बसलेले असताना माझी अवस्था अशी झाली की मी कवी संमेलनात तर निमंत्रित आहे, कोटपीट घालून आलोय, परंतु मी पंक्चर झालोय. कारण ज्यांनी मला घडवलं ते माझ्या समोर असताना मला काय बोलावं, कुठली कविता सादर करावी हा प्रश्न पडलेला आहे. पण तरी सुद्धा एक महत्वाची कविता मी या ठिकाणी सादर करणार आहे, कारण या कवितेचा संबंध थेट या विद्यापीठाशी आहे. या कवितेचा संबंध थेट या पुण्याशी आहे. या कवितेचा संबंध थेट इथल्या तरुणाईशी आहे. ती कविता म्हणजे FC रोड. ही कविता याच परिसरात घडलेली आहे. हे प्रसंग मी अनुभवलेले, जिवंत जगलेले आहेत, म्हणून मला ही कविता या ठिकाणी महत्वाची वाटते. खरं तर परिस्थिती आताची अशी आहे, संशोधन सुरू भाकरीचे, संशोधनाचा विद्यार्थी आहे म्हणून, संशोधन सुरू भाकरीचे, उत्तर मिळेना समस्या हजार झाल्या. संशोधन सुरू भाकरीचे, उत्तर मिळेना समस्या हजार झाल्या. अरे आरक्षणाने मिळेल कशी नोकरी, इथं तर डिग्र्याच बेरोजगार झाल्या. कविता अशी आहे, FC रोड. FC रोडवरून हातात हात घालून फिरताना, FC रोडवरून हातात हात घालून फिरताना सदाशिव पेठेचा थेट संबंध गावातल्या जातवाड्याशी येतो, हे कधी जाणवलंच नाही. FC रोडवरून हातात हात घालून फिरताना सदाशिव पेठेचा थेट संबंध गावातल्या जातवाड्याशी येतो, हे कधी जाणवलंच नाही. आणि विद्यापीठाच्या समानतेचं वातावरण गावातल्या वेशीबाहेरच्या मातीला कधी मानवलंच नाही. डेक्कनचा वाफालेला अमृततुल्य गरमागरम चहा दोघात एक समान करून पिला तरी तिच्या घरी गोठ्या बाहेरच्या देवळीत दांडा तुटलेला कप आणि चिरलेली बशी अजून तशीच आहे हे तिला माहीतच नव्हतं. नाहीतर त्या अमृततुल्य चहाचं केव्हाच विष झालं असतं. टिळक रोडला एकाच प्लेट मध्ये पाणीपुरी खाताना तिखट लागून तिला ठसका लागला आणि खळकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझंच पाणी पाणी झालं. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझंच पाणी पाणी झालं. पण गावामध्ये तिच्या माझ्या पिण्याच्या पाण्याचा पाणवठा वेगवेगळाच आहे हे तेव्हा आठवलं नाही. पण गावामध्ये तिच्या माझ्या पिण्याच्या पाण्याचा पाणवठा वेगवेगळाच आहे हे तेव्हा आठवलं नाही. आणि पाणवठ्यासारखा मसनवाटा सुद्धा वेगळाच. म्हणून तर मी तिला साधं ताजमहालाचं चित्र असणारं गिफ्ट सुद्धा कधी पाठवलं नाही. शहरातल्या चकाचक रस्त्यावरून फिरताना मी मध्येच घसरायचो जातीच्या गटारात. शहरातल्या चकाचक रस्त्यावरून फिरताना मी मध्येच घसरायचो जातीच्या गटारात. ती म्हणायची, सोड रे सगळं, सगळं जुनं झालंय. घरचे मला खूप जीव लावतात, घरचे माझ्या शब्दापुढं नाही. माझ्याच कवितेतल्या जाती अंताच्या 2 वळी ऐकवत म्हणायची, चल थोडं फिरून येऊ, पुण्यातले गणपती नवसाला पावतात. गणपती टाळण्यासाठी आणि माझ्यातला विचार माझ्यातच जिवंत ठेवण्यासाठी मी तेवढा पुरता तिचा निरोप घ्यायचो आणि गालातल्या गालात हसायचो. जाती अंताची लढाई लढणारा मीच मला किती जातीवादी दिसायचो. मी सांगायचो तिला इतिहास आणि म्हणायचो की हा देश कसा व्यवस्थेच्या गुलामीत फसलाय. ती म्हणायची, तसं नसतं रे काही,
मी तुझ्या सोबत आहे ना, तुला कुठं जातीवाद दिसलाय? आणि असंच अचानक एकदा तिला घरून बोलावून आलं. तिला आतल्या खोलीत नेलं. आतल्या खोलीत नेऊन तिला आतलं काहीतरी सांगितलं की तिच्या मनाच्या खोलीत खोलवर आतमध्ये असणारं काहीतरी मागितलं. यातलं मला काहीच माहित नाही, पण तिचं शेवटचं वाक्य होतं, आता शक्य नाही, लोक काय म्हणतील. शनिवार वाड्याच्या पायरीवर आम्ही तासनतास गप्पा मारायचो. गावगाड्याच्या किस्स्यावर खदखदून हसायचो. शनिवार वाड्याच्या पायरीवर आम्ही तासनतास गप्पा मारायचो. गावगाड्याच्या किस्स्यावर खदखदून हसायचो. असंवेदनशील समाजाच्या वातावरणात कट्टरतेचा ढोल बडवत लोक दंगली घडवत असताना आम्ही आमचं प्रेम घडवलं होतं. पण आंतरजातीय विवाह मान्यच नाही म्हणून तिनं तिचं माझं अंतर वाढवलं होतं. आता शेवटाला एकच खंत वाटते की गावगाड्यावर बोलण्यापेक्षा आम्ही बोलायला पाहिजे होतं जातवाड्यावर. आता शेवटाला एकच खंत वाटते की गावगाड्यावर बोलण्यापेक्षा आम्ही बोलायला पाहिजे होतं जातवाड्यावर. आणि शनिवार वाड्याच्या पायरीवर बसण्यापेक्षा आम्ही बसायला पाहिजे होतं फुलेवाड्याच्या पायरीवर. क्या बात है, क्या बात है. प्रेमाची वेदना मांडणारी, जाती अंताचा नाश करू पाहणारी या कवितेवर कुठल्या तरी 4 ओळी चिटकवून त्या कवितेची उंची कमी करायची नाही मला. म्हणून मी लगेचच या ठिकाणी आमंत्रित करतोय कवी मुकेश कांबळे यांना. सर्वांना जय भीम. आपण बऱ्याच विषयावर आता कविता ऐकल्या, राजकारण, शेतकरी, प्रत्येक विषयावर आपण कविता वाचले, बघितलेले आहे. बाबासाहेबांनी आपल्याला एक मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पहिल्यांदा त्यांनी म्हटलं शिका आणि शिकल्यानंतर संघटित हो. आताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण शिकतोय, पण शिक्षण व्यवस्था अशी झालेली आहे की आपल्याला संघटितच होऊ देत नाही. आता नवरात्र झालेली आहे, गणपती झालेला आहे, शाळेमध्ये सर्रास गणपती बसवले जातात. नवरात्रीच्या 9 दिवशी शाळेमध्ये, सरकारी शाळेमध्ये आम्ही रोज संविधान म्हणतोय, धर्मनिरपेक्ष हे शब्द शिकवतोय, पण शाळेमध्ये रोज नवरात्रीच्या दिवशी देवीच्या प्रत्येक परिपाठामध्ये मुलांना सर्रास शिकवलं जाते देवीची प्रार्थना म्हणण्यासाठी. म्हणजे एखाद्या समाजाला, एखाद्या विचारधारेला नष्ट करण्यासाठी दुसरं तिसरं काही करत नाही. त्यांची शिक्षण व्यवस्था मोडकळीस तुम्ही जर केली तर ते आपोआप समाज मोडकळी नसेल, त्याच्यावरच घाला घालतात. बाबासाहेबांना माहित होतं की आपला समाज शिकल्यानंतर तो संघटित होईल आणि संघटित झाल्यानंतर संघर्ष करेल. पण त्यांना माहित होतं यांना शिक्षण कसं द्यायचं, म्हणून प्रत्येक गोष्टीमधून आता शिक्षण चालू आहे. म्हणून मी इथल्या बहुजन प्रत्येक शाळेवर मी प्रायमरी शिक्षक आहे. प्रायमरी टीचर जे आहेत आपले बहुजनातले आहे, 85% टीचर. तिथं ब्राह्मण टीचर कुणी नाहीये, आपलेच आहे. पण ते गणपतीची पूजा शिकवतात शाळेमध्ये. म्हणून मास्तरांसाठी, शिक्षकांसाठी उद्देशून ही माझी कविता आहे. मास्तर घाबरू नका, मास्तर घाबरू नका, पेटवा यांच्या डोक्यातील वाती, होऊ द्या स्फोट विचारांचा. मास्तर घाबरू नका, पेटवा यांच्या डोक्यातील वाती, होऊ द्या स्फोट विचारांचा. शिकवा पुस्तकाच्या चौकटी बाहेरच वास्तव. कित्येक दिवसापासून या भडव्यांनी पाजलं पुस्तकातून जहर. नपुसक हिजड अंडी केलेले बैल
बनवून टाकल्या आमच्या पिढ्यानपिढ्या. मास्तर घाबरू नका, ही मदरलँड अँड फादरलँड, हा देश आपलाच. मास्तर घाबरू नका, ही मदरलँड, ही फादरलँड, हा देश आपलाच. आपणच आहोत या देशाचे मूळचे निवासी. पण आर्यांनी केला कब्जा, केलं आक्रमण, बळकावल्या जमिनी, आया बहिणी. तेव्हापासून झालो आपण गुलाम. सांगा हा इतिहास खरा, बळकट भाऊ असलेल्या आपल्या पोरांना वाटा, बंदुका, बॉम्ब, तलवारी विचारांच्या. होऊ द्या स्फोट विचारांचा. मास्तर घाबरू नका, आपलं नवीन विद्यापीठ स्थापन करू. मास्तर घाबरू नका, आपण आपलं नवीन विद्यापीठ स्थापन करू. तेथे शिकवला जाईल विज्ञान, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, सत्य आणि वस्तुनिष्ठ. मास्तर आपण आपलं राज्यही स्थापन करू. मास्तर आपण राज्यही स्थापन करू. पूर्वीचं आदर्श. तेथे असेल सर्वांना शिकण्याचा, जगण्याचा, समतेचा अधिकार. प्रत्येकाला असेल संपूर्ण स्वातंत्र्य. तेथे नसेल वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, देव, धर्म, कर्मकांड. आणि करतील सर्व माणसं एकमेकांवर प्रेम. आणि असेल माणूसच माणसाचा आधार. जय भीम. वा, बघा बैलोमे सर, कविता त्यांची पूर्ण ऐकल्यानंतर, लिहिल्यानंतर खाली मुकेश कांबळे तो लिहितो. व्यवस्थेच्या विरोधात बोलणारा हा मुकेश. सकाळपासूनच जे आपलं सगळं सुरू होतं, साहित्य, दलित वगैरे तुम्ही बोलला, आता ही कविता तशीच ठेवायची आणि त्याच्या खालचं नाव काढायचं आणि जगातल्या कुठल्याही समीक्षाला दाखवायचं आणि विचारायचं कुणी लिहिलेला असेल. कोणी जोशीने लिहिले, देशपांडेने लिहिले म्हणायची गरज नाही. ते कुणी सांगत ही कुठल्या तरी आंबेडकरवाद्यानं त्या गल्लीतल्या पोरानं लिहिलेला असतं. तेव्हा आम्ही किती जरी नाकारलं तर ती चिटकते, कारण वेदनेशी संघर्ष हा पिढ्यानपिढ्या सुरू राहिलेली एक जमात आहे. तो डीएनए बदलू शकत नाही. आता हीच कविता त्याच्या खाली जर मुकेश देशपांडे म्हटला तर ती कुणाला पटणार बी नाही. काही उत्तर पुस्तकातनं नाहीच मिळत, ती इथंच मला शोधावी लागतात. आणि हल्लीची पोरं कुठं आहेत बघा, त्याचं तर प्रेम करण्यास वय आहे, लपडी करण्यास. पण ते हे लिहितोय का लिहितोय? भोगलंय ना त्यानं, त्याला गुलाबाकडे जायला येणच नाही. म्हणून माझी विनंती आहे की असला काहीतरी संघर्ष करा की कमळाला तुडवून पुढे जावा. जरा एक वातावरण फुलण्यासाठी एक कविता घेतो. कसं मेन अध्यक्ष आहे, मी खपवणार आहे. इथं स्वारगेटला उतरलो दुपारी. एक सुंदर पोरगी सुंदरच असते, अशी रडत बसली होती. केस अशी विस्कटली होती, डोळे सुजले होते. मी लगेच वळगलं, ब्रेकअप झाले. कारण हल्ली बाप मेल्यावर पण कोणी एवढं रडत नाही, तेवढं ब्रेकअप झाल्यावर रडत्या. आणि आत्महत्या झाली की मग कशा ते नावावर खपवतात. आता दिसतंय ते. मग मी जवळ गेलो, म्हटलं काय झालं? तिने माझ्याकडे असं बघितलं, मोबाईल असं दाखवला. म्हटलं लॉक आहे, काढा. मग अशी बोट फिरवून तिनं भारताला काय जोडल्या आणि एवढा अवघड पासवर्ड काढून ती लॉक उघडलं आणि मला ती दाखवलं. म्हटली बघा मला ब्लॉक केलंय त्यानं. ओळख नाही पाळख सांगायला लागली. म्हटली येड झाले. म्हटलं मग तेव्हा कळाल, म्हटली 2-3 वर्षाच तरी रिलेशन असणार आहे, त्याशिवाय एवढं एवढं होत नाही. म्हटलं काय झालं? म्हटली ब्लॉक करून पळून गेला आहे. 2 दिवस सापडत नाही, शोधायला लागली.
म्हणलं मी काय करू? म्हणली शोधून देता का? लय बोंबलत फिरताय कळाले. कुठं असल? मग तिला दिलेलं उत्तर ही कविता आहे की असल तो इथंच कुठतरी असल, असल तो इथंच कुठतरी असल. ती म्हटली कुठं असल? म्हटलं असल सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असल, असल तो इथंच कुठतरी असल, सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असल. हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो हिंदू झाला असल, हिंदुत्व घेऊन मातोश्रीवर गेला असल, मातोश्रीवरचा धनुष्यबाण उचलून तो हिंदू हिंदू खेळत असल, असल तो इथंच कुठेतरी असल. धनुष्यबाण घेऊन हळूच मग गुवाहाटीला पळाला असल, असल तो इथंच कुठेतरी असल. गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हॉटेल बघून मोहरला असल, बहरला असल, तो असल इथंच कुठेतरी असल. पण तेवढ्या 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकून गोंधळला असल, घाबरला असल आणि मग हळूच परत आला असल. तो असल इथंच कुठेतरी असल. मला पकडून नेतील का? माझी चौकशी होईल का? मला तुरुंगात टाकतील का? मला अटक होईल का? म्हणून घाबरून तो कमळाच्या फुलात जाऊन लपला असल, असल तो इथंच कुठेतरी असल. कमळाच्या पाकळ्यात विसावल्यावर कमळाच्या फुलानं पण पार आवळून त्याचा रस काढला असल, सगळा रस निघून गेल्यावर त्याला टाकून दिला असल. तो थकला असल, पार वाळला असल, तो असल इथंच कुठेतरी असल. थकल्याला देह घेऊन तो चालत असल. अचानक त्याला भारत दिसल आणि मग हळूच तो भारत जोडोच्या यात्रेत गेला असल. पण या यात्रेत नेमकं चालायच कुणासाठी आणि कुठपर्यंत हेच त्याला कळत नसल, असल तो इथंच कुठेतरी असल. चालून चालून शेवटी थकला असल, उशीर झाला असल, वेळ बघितली असल, घड्याळ दिसला असल, असल ते इथंच कुठेतरी असल. तो घड्याळाजवळ गेला असल, पण काकाजवळ बसायचं का पुतण्याजवळ थांबायचं हेच त्याला कळत नसल. तो असल इथंच कुठेतरी असल. शेवटी सगळ्यांकडनंच आवेल न झाल्यावर तो पॅन्थर झाला असल, निळा झेंडा घेतला असल, अन्यायाविरुद्ध डरकाळी फोडत असल आणि मग तो हळूच RPI मध्ये गेला असल. पण तिथं त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून ऐकून तो गंजला असल, असल तो इथंच कुठेतरी असल. कविता ऐकून ऐकून त्याला वंचित झाल्यासारखं वाटत. आणि मग हळूच तो वंचित मध्ये गेला असेल. पण इथं नेमकं वंचित कोण हेच त्याला कळत नसल. तो असल इथंच कुठेतरी असल. मग त्या दिदीला म्हटलं आज पुणे विद्यापीठात आमचा कार्यक्रम आहे, तो नामदेव सभागृहात कुठेतरी आला असल, कोपऱ्यात कुठेतरी बसला असल आणि आमच्या कविता ऐकत असल. आमच्या कविता ऐकून ते सुधारला असल. 100% त्याला माणूस बनवून आम्ही तुझ्याकडे पाठवून देऊ. मग मात्र त्याला या गर्दीत कुठं सोडू नकोस. असल तो इथंच कुठं